नमस्कार मित्रांनो, मराठी गोष्टी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीती पुस्तकात म्हणजेच चाणक्य नीतीमध्ये मानवाच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे. आचार्य चाणक्य यांनी सुख, समृद्धी, संपत्ती, मित्र आणि शत्रू, कौटुंबिक जीवन आणि सामाजिक जीवन या सर्व पैलूंचा सखोल अभ्यास केला आणि आपले विचार आणि सूचना मांडल्या. मित्रांनो, चाणक्य नीती देखील स्त्री आणि पुरुषांच्या गुणांबद्दल सांगते. आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतीद्वारे अशा 4 बाबी सांगितल्या आहेत, ज्यात स्त्रिया पुरुषांपेक्षा पुढे आहेत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला याविषयी सविस्तर माहिती देणार आहोत. नंबर 1. मित्रांनो, आहाराच्या बाबतीत म्हणजेच अन्नाच्या बाबतीत चाणक्य नीतीमध्ये महिलांना अन्नाच्या बाबतीत पुरुषांपेक्षा पुढे असल्याचे म्हटले आहे. चाणक्याच्या मते पुरुषांपेक्षा महिलांना जास्त भूक लागते. वास्तविक महिलांना त्यांच्या शारीरिक रचनेनुसार जास्त कॅलरीजची आवश्यकता असते. अशा स्थितीत पुरुषांपेक्षा महिलांना भूक लागणे आणि खायला अधिक वाटणे स्वाभाविक आहे. नंबर 2 म्हणजे बुद्धिमत्ता. मित्रांनो, आचार्य चाणक्यांच्या मते स्त्रियांमध्ये बुद्धिमत्तेचा गुण असतो. स्त्रिया कौटुंबिक जीवन पुरुषांपेक्षा अधिक हुशारीने चालवतात. बुद्धिमत्तेमुळे स्त्रिया कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि कौटुंबिक कामे अतिशय सहजतेने पार पाडू शकतात. नंबर 3 म्हणजे धैर्याचा गुण. मित्रांनो, चाणक्य नीतीमध्ये महिलांचे धैर्यवान असे वर्णन केले आहे. तथापि, आपल्या समाजात सामान्यतः पुरुषांना स्त्रियांपेक्षा अधिक शूर मानले जाते. पण चाणक्याच्या मते प्रतिकूल परिस्थितीत स्त्रिया खंबीरपणे उभ्या राहतात. म्हणूनच पुरुषांपेक्षा स्त्रिया अधिक धैर्यवान असतात. नंबर 4 म्हणजे लैंगिकतेची भावना. मित्रांनो, आचार्य चाणक्य यांनी स्त्रियांना पुरुषांपेक्षा जास्त कामुक असे वर्णन केले आहे. चाणक्याच्या मते पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये लैंगिकतेची जाणीव जास्त असते. तर मित्रांनो, हे आचार्य चाणक्यजींचे काही अत्यंत मौल्यवान विचार होते, जे मी या व्हिडिओद्वारे तुमच्यासोबत शेअर केले आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.